तर जरी म्हणले का मला बोलता येत नाही, पण इतकं सोयी बोलता येत असताना सुद्धा सरांनी मला बोलता येत नाही असं का ठरवून टाकलं हे मला काही कळत नाही. आणि सरांनी बरोबर खूप छान हे केलं. आणि सुनील एक होते की ठेवून होती. नाही नाही आता नाही, सरांनी बोलता बोलता सगळ्यांनाच भावनिक करून टाकलं. मी आता बरेच सरांना त्यांचं बोलत व्यक्त करण्यासाठी आम्हाला विद्यार्थी मित्र आहोत, विद्यार्थी मित्र आहोत. आणि तसं साहेब आणि माझे सहकारी सगळ्यांनी सांगितलं मी विद्यार्थ्यांना शिकवलं किंवा विद्यार्थ्यांनी मनोकामना व्यक्त केली की सरामुळं मी खूप घडलो वगैरे. पण मला असं सुरुवातीला सांगायचं आहे की तुम्हाला जसं आम्ही घडवलं तर तुम्हाला घडवता घडवता मी पण घडलो गेलो हे माझं मला कळतंय. काही गोष्टी मला जीपीएसने एवढ्या दिल्या, गोष्टी दिलेल्या थोडक्यात मी सांगतो आणि एक गोष्टी सांगून एक बंद करतो. सुरुवातीला इथे यायच्या अगोदर एक खरोखर म्हणजे रांगड्या भाषेत सांगतो मी, मला एकदम भीती वाटायची की जंगलात कुठे चालवलंय, जंगलात कुठे चालवलंय इकडे. आणि काही विद्यार्थ्यांना मी आल्यानंतर व्यक्त पण झालो, मला इथं येऊन मारतात का काय, मारलो होतो म्हणे. तसं काय नाही म्हणे, तसं काय मनात आणू नका तुम्ही खरोखर. आणि मारायचा माझा एकच हेतू होता की मी ज्यावेळेस जीपीएस जॉईन केलं तेव्हा तिथं फुल झाडं लावायचे मला आणि फुलं फुलवायचे असं माझ्या मनात होतं. आणि एक दोन लोकांनी आता एक सांगितलं की माझा विषय धोराजी असताना मी गणितात माझ्या परीने खूप प्रयत्न केले आणि त्यांना घडवलं. आता गणितातलेच एक दोन किस्से तुम्हाला सांगणार आहे मी. आठरे सरांची शिस्त सगळ्यांना माहिती आहे. भाऊसाहेब विखेंचं आता मला नाव वगैरे आठवत आणि त्यांचा मुलगा काही कारणास्तव आपल्याकडे आला होता आणि त्यांनी मला एक बोलून घेतलं बंगल्यावर आणि म्हणे सर याचं गणित तुम्ही करून घ्यायचं. याचं गणित करून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं. आणि मग सुरू झालं समजा त्याला शिकवणं वगैरे. त्याला ते मराठी मीडियमचा जो ग्रुप होता त्याच्यात टाकलं आणि इतर रेग्युलर जे क्लासेस होते ते माझे चालूच असायचे. आणि एखादी टेस्ट झाली की मीटिंग व्हायची आमची, ह्या वर्गात किती कोणाला किती मार्क पडले काय. सरांची एक स्ट्रॅटेजी अशी होती तर मला ती खूप आवडायची. त्याच्यामुळं पण मी घडलो गेलो. मी म्हटलं मी काही गोष्टी तिथे खूप चांगल्या शिकलो की चाल गणिताचा विषय आला आमची मल्टिप्लिकेशन वगैरे याला किती मार्क याला किती मार्क. मग ते कमी मार्क पडलेले पॉईंट आउट करायचे सर. कोण शिकवते वारे सर. ते अगदी मोठ्याने मला ओरडून सांगायचे अहो वारे सर तुम्ही काय शिकवता का नाही या पोरांना, काय मार्क आहे ते. अरे असं आहे का. दुसऱ्या वेळेस आपण इतकी तयारी करून घ्यायची की पेप वगैरे असायची ना. आणि मग त्या विद्यार्थ्यांना मुद्दाम, आता मुद्दाम म्हणजे माझं एकच शस्त्र होतं मारून शिकवणे. आणि त्याच्यामुळे सगळे म्हणतात की सरांनी खूप मारलं वगैरे असं काय. आणि मग थोडाफार पुढच्या युनिट टेस्टला त्या विद्यार्थ्याची प्रगती झाली चांगली व्यवस्थित अगदी. मग मीटिंग मध्ये आला तो विषय अमुक विषय मागच्या वेळेस किती होते एवढे, आता तर 30 म्हणजे 10च्या 30 झाले त्याचे. परत सरांचा प्रश्न अहो तुम्ही शिकवताय का डोळे दाखवून मार्क देता नुसते. त्याच्यामुळे इतकं टेन्शन यायचं. पण त्याच्यातून शिकलो मी खूप शिकलो. ती फुलबाग मला लावायचं मी सांगितलं मुले त्याला सुरुवातीला ती लावायची होती. काही फुलं फुलले दुर्दैवाने, काही फुलांच्या पाकळ्या अकाली गळून पडल्या. आता इथे जे फुलं आहेत त्यांच्याकडे बघून मला इतका आनंद होतोय का तो मला वर्णन सुद्धा करावं. तर हे शिक्षकाचं कर्तव्यच असतं विद्यार्थ्यांना हे करणं. पण त्या आता ती परिस्थिती राहिली नाही. एकाने उल्लेख केला की सरांचा विषय झुलाजी असताना त्यांनी गणितात आम्हाला खूप शिकवलं वगैरे. एसटी कॉलेजला काय केलं माहिती नाही. आता तुम्हाला माहिती असायचं कारण नाही पण सांगतो थोडक्यात. एसटी कॉलेजला मी झुलॉजी शिकवलं तर सगळं नाही शिकवलं. त्याचं कारण असं
की सिटीमध्ये पूर्ण वर्षभर मुलं वर्गातच यायचे नाही. असा तो बदल झाल्यानंतर त्याच्यामुळे सगळं पोर्शन शिकूनच होत नव्हतं, असं व्हायचं. अशा काही गोष्टी. आणि GPS ला जे 2-3 गोष्टी मी सांगितलं, डिसिप्लिन. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची शिकलो मी तिथं, म्हणजे मला आयुष्यभर त्याचा उपयोग झाला, की 77 साली जेव्हा मी जॉईन केलं GPS, तेव्हा मी सांगायला काय हरकत नाही, तंबाखू खात होतो 77 सालात. आणि अशी परिस्थिती आली की आमची तंबाखू संपली. आता काही माझे सहकारी खात होते, त्यांची संपली समजा, तर आम्हाला फॅक्टरीवर जावं लागायचं तंबाखू आणायला. दुसरा ऑप्शन असा होता, शिपाई करून घ्यायची. ते लाज वाटायची, शिपाई करून कसं काय तंबाखू आपण मागणार. मग तिथं मी अगदी म्हणजे मनातला हेच केलं, मी संकल्पच केला की इथून पुढे तंबाखू खायचे नाही. 77 साली मी GPS जॉईन केलं. 2-3 महिन्यात तंबाखू सोडली. आतापर्यंत फक्त 2च व्यसन आहेत मला, व्यायाम करणे आणि खाण्यामध्ये मात्र म्हणजे मी कमी करत नाही. आता सकाळी त्या सरांनी विषय काढला की आसनं करा, हे करा, हास्य करा. आज मी तिला या वयामध्ये सुद्धा 2 तास माझे वॉकिंगला जातात पुण्यात असताना, आणि त्याच्यानंतर कमीत कमी 1.5 तास घरात आल्यानंतर मी योगासनं करतो. कारण दुसरं कामं असतात, कामं नाही असं नाही, पण प्रायोरिटी ह्या गोष्टीला देतो मी. प्रायोरिटी हे 2-3 तास गेले तर बाकीची किरकोळ कामं होत असतात. तर एवढं ठीक आहे. तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहून वगैरे आता मी सुरुवातीला सांगितलं, ओळख करायची म्हणजे नाव सांग, नाव सांग. आता एक डॉक्टरांचा किस्सा सांगतो आणि बंद करतो. डॉक्टर म्हणजे माझे मिळून दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे हुशारकी मारायचे, मला काय वारे सर मारणार आहे. मी माझ्या बहिणीला सांगत, आता बहिणीला सांगितलं की मला ती सांगायची, तुम्ही त्या चंदूला मारलं का? म्हटलं हो. तू मारत जाऊ नका, हो तो माझा भाऊ आहे. मग दुसऱ्या दिवशी डबल म्हणायचा. त्यांनी पण कबूल केलं, सर तुमच्या मारण्यामुळं आता मारणं फिरणं आता तो सगळं संपलेलं आहे, आता कुठं काय राहिले ते. पण मला सुद्धा मी माझे गुरुदेव जेव्हा आठवतोय त्यावेळेस 7वी पर्यंत इतका मार खाल्लेला आहे की एक दिवस असा वेळ आली की मी घरी आई वडिलांना रिक्वेस्ट केली, आता मी शाळेत जात नाही, खूप मारतात गुरुजी. ते म्हणे नाही शाळेत जायचं. म्हणजे मार हे काय म्हणजे काय आता काय नवीन मानसशास्त्र आलं माहिती नाही, पण छडी लागे म्हणतात ना, तो प्रकार खरंच चांगला होता. पण आता ते गेलं, संपलं. आपण काय त्या रिकामट करत नाही, पण ती परिस्थिती होती तेव्हा. चला थोडं बोलून सरांनी खूप छान अनुभव सांगितला. खेडीवाजी चमचमीत आहे घमघम. पण काय झालंय आता मला जेवढे परिस्थिती झाले आहे का म्हणजे त्यांच्या पाल्याला जर हात लावला तर त्यांना इतका त्रास होतो. आणि ते विदेश येऊ का नाही येऊ, पण आमच्या मुलाला हात लावायचा नाही, शिरतच झालं. कारण आता आणि तो त्याचं सामाजिक चरित्र बदललंय. परंतु ते खरोखरच चांगलंच होतं. म्हणजे त्यावेळेची शिस्त आणि शिस्तीमुळे विद्यार्थी करता येईल तर नक्कीच आहे. आणि सकाळपासून फार झोपेपर्यंत त्यांनी आपल्यावर लक्ष द्यायचं. अगदी प्रेपलं कोण काय करतं, काय काय होतंय, म्हणजे काय काय नाही होत सरांचा तसा विचार केला आपण. पण त्यांनी आपल्याकरता खरोखर ते त्याग केलेला आहे. त्यानंतर मी आहे सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. म्हणजे आजचा हा दिवस प्रामुख्याने बापूसाहेब सुळाकर, धनंजय देवकर
माणिकराव गोरसर यांच्यामुळे हा पाहावयास मिळाला. तसं नाशिकपासून हा भाग फार दूर नाही, पावसाचा भाग आहे, निसर्ग सौंदर्य भरपूर इथं आहे आणि त्यामुळे कोणीही येणारा मनुष्य तिथं आनंदित होऊनच जातो. अगदी सुरुवातीला मी इथं आलो, पाहिलं तर एक 2-3 चेहरे फक्त ओळखीचे होते, बाकीचे कोणी फारसे ओळखीचे लागलेच नाही. तर मी जीपीएसला फार दिवस काही थांबलो नाही, एक 4-5 वर्ष मी होतो आणि नंतर मग टीचर कॉलेज नाशिक इथे जॉईन झालो. सिरदारांकडे पाहिलं, सिरदारांना म्हटलं तुम्ही एवढं थकले का? वय काय भार नाही आणि तुम्ही एवढं थकल्यासारखं का दिसता? नंतर बाकीच्या मंडळीशी थोडंसं चर्चा झाली तर आम्ही बरेचसे शेती करतो. आता शेती हा व्यवसाय चांगलाच आहे, परंतु तो आज कितपत परवडतो हा एक विचार करण्याची ती गोष्ट आहे. खरं म्हणजे GPS मध्ये असताना तुम्ही सगळे विद्यार्थी, तुमचे पालक शाळेत यायचे, गाडीने यायचे, आम्ही सगळे ग्रामीण भागातून आले. आमच्याकडे फारशा गाड्या पण नव्हत्या. आम्हाला शाळेत येण्यासाठी ST किंवा आणखी मोटरसायकल असं कोणाच्या तरी गाड्यांचा आधार घेऊन यावं लागायचं. पण तुमची जी परिस्थिती आम्ही पाहिली, सगळेच अगदी श्रीमंत वर्गातून आलेली मंडळी, खूप पैसा आहे, गाड्या आहेत, अशी परिस्थिती असलेली मंडळी असं मला वाटलं. आणि नंतर मग माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये एक घटना अशी घडली की मी टीचर कॉलेजला लेक्चरर म्हणून जॉईन झालो आणि मला फीज नसल्यामुळे विद्यापीठाने काही मला अप्रूव्हल दिलं नाही. आणि नंतर मग माझ्या डोक्यात विचार आला की आपण PhD केलं पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला अप्रूव्हल मिळेल. मग एक विषय असा आला की आपण GPS मध्ये असताना ही जी मंडळी आहे ही काय एवढी गाड्याने येतात किंवा त्यांच्याकडं सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, आपल्याकडे का नाही? थोडासा विचार केला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि शेतीसाठी पाणी ही फार आवश्यक गरज आहे. आता नगर जिल्हा म्हटलं की तो संपूर्णपणे दुष्काळग्रस्त असा भाग, परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने नगर जिल्ह्यामध्ये. हा प्रश्न मला पडला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की याच्या पाठीमागं इरिगेशन हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून मी PhD साठी जो विषय निवडला तो होता इफेक्ट ऑफ इरिगेशन ऑन ॲग्रिकल्चर अँड सोशोइकॉनॉमिक इम्पॅक्ट. आता हा जो विषय होता हा नगर जिल्ह्याचाच मी घेतला, कारण मी सगळी परिस्थिती पाहिली, जवळपास फिरलो आणि नंतर लक्षात आलं की या मंडळीचं जे वागणं आहे, त्यांची जी श्रीमंती आहे किंवा त्यांचा जो पेहराव आहे हा सगळा शेतीमुळं आहे. शेतीचं उत्पन्न याचं जास्त आहे, ऊस चांगला आहे आणि म्हणून त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती जाणवली. आणि त्याच्यानंतर मी त्या विषयावर संशोधन केलं आणि नंतर मग PhD होऊन मी परत सिनियर कॉलेजला लेक्चर म्हणून लागलो. हा एक अनुभव GPS. जे स्कूल आहे या ठिकाणी 800 शाळांमध्ये आम्ही डिसिप्लिन म्हणजे योग्य वेळी कुठल्याही ठिकाणी कुठेही जायचं असेल तरी वेळ पाळणं हे आम्हाला शिकतात. आणि म्हणून जे विद्यार्थी आहेत ते काय मी घडवले, परंतु आता नवीन जे काही जनरेशन आहे ते शेतीच्या मागे लागलेले आहे. परंतु मला असा प्रश्न पडतो की हा शेतीचा विषय जो आहे हा तुम्हाला कितपत कळवतो? कारण मी सुद्धा सध्या काय करतोय, एक
मोकळा वेळ आहे म्हणून मी सीताफळ बाग लावलेली आहे, एक 4-5 एकर केलेली आहे. आणि असं पाहतो की त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत आणि मग या अडचणीतून हा व्यवसाय फार सुरळीत चालला आहे असं मला काही जाणवत नाही. त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत आणि त्यातल्या त्यात गव्हर्नमेंटच्या जे पॉलिसी आहे त्या शेतीच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट आहेत, चुकीचे आहे. त्यामुळे शेती हा धंदा परवडत नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून शेतीबरोबर तुम्ही दुसरा कुठला जरी आणखी व्यवसाय केला तर आणखी मग आपल्याला काहीतरी करता येऊ शकतं, आपल्या कुटुंबाला काही वेळ देता येऊ शकतो, हे त्याच्यातून जाणू शकतो. आता आजच्या दिवशी तुम्ही या मित्रांनी सगळ्यांनी आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला. खरं म्हणजे आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, परंतु एकमेकाशी आम्ही कनेक्ट आहोत, भेटत असतो. तुम्ही या ठिकाणी आज आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत आणि तुमचा ऋणी आहोत. पुढचं आयुष्य तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जावो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.